नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आपण थंबनेलमध्ये बघितलाच असाल की आजचा व्हिडिओ कशाच्या रिलेटेड आहे. तर ज्या ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरलेला होता, त्यांचे फॉर्म ॲप्रूव्ह झालेले आहेत. काहींचे रिजेक्टसुद्धा झालेले आहेत आणि काहींचे डिसअप्रुव्हलसुद्धा झालेले आहेत. तर अशामध्ये ज्यांचे फॉर्म ॲप्रूव्ह झालेले होते अशांना 14 ऑगस्टपासून 3,000 रुपये पडण्यास सुरुवात झालेली आहे. DBT मार्फत प्रत्येकांना मॅसेज जातो आहे आणि ज्यांचं आधार सीडिंग केलेले आहे अशाच महिलांना त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेला मॅसेज म्हणजे संदेश त्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये पोहोचलेला आहे. आणि ज्यांना पोहोचलेला नाही त्यांनी एक वेळेस त्यांचं आधार लिंक्ड अकाउंट चेक करणे गरजेचं आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील क्रोम ब्राउझरमध्ये यायचं आहे आणि तिथे तुम्हाला UIDI लॉग इन असं टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला माय आधार असा डॅशबोर्ड दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे आणि आधारच्या वेबसाईटमध्ये एंटर झाल्यावर लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल, तिथे आधार नंबर एंटर करून नंतर कॅप्चा कोड टाकून लॉग इन विथ OTP या बटनावर क्लिक करून लॉग इन व्हायचं आहे. तर मग मी लॉग इन करून घेतो. लॉग इन झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP जाईल, तो OTP इथे एंटर करून लॉग इन व्हायचं आहे. लॉग इन झालेलं आहे. तर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल, त्याच्यामध्ये सीडिंग अकाउंट तुमचं पाहायचं आहे. सीडिंग अकाउंट, तर बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचं सीडिंग अकाउंट चेक करून घ्यायचं. याच खात्यामध्ये तुमचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अथवा कोणत्या योजनेचे DBT मार्फत पैसे जमा केले जातील. म्हणजे हे तुमचं आधार बँक मॅपिंग स्टेटस आहे. याच अकाउंटमध्ये सगळे तुमचे योजनेचे पैसे जमा होतील. तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.